नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या लेफ्ट मीडिया असेल किंवा इतरही लोक हे काही केंद्रीय मंत्र्यांवरती आगपाखड करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वीचा जर का तुम्ही वृत्त तपासून बघितली तर हरदीप पुरी यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. त्यांच्या अगदी कमरेखाली वार करण्यापर्यंत माणसं पोचलेली होती. एप्स्टीन फाईल्स मध्ये हरदीप पुरींचं नाव आहे म्हणून सांगितलं जात होतं. आणि त्यांनी कशा जवळजवळ 3000 ईमेल पाठवलेले आहेत. 3000 ईमेल कोणी कोणाला पाठवल्या याचा अर्थ तो त्याच्याशी इन्व्हॉल्ड होता किंवा त्या प्रकरणामध्ये तो गुंतलेला होता. हे ह्यांचं कन्क्लुजन होतं. ते त्यांनी जनतेला विकण्याचा प्रयत्न केला. त्यात काही यश आलं नाही. हरदीप पुरी का बोचत होते त्यावेळेला? कारण हरदीप पुरींनी एक काम मोठं केलं. ज्या वेळेला रशियाच्या तेलावरती निर्बंध येणार आणि कुठे काय होणार, व्हेनेझुएलाचा सप्लाय नीट राहील का नाही, अशा शंका होत्या त्यावेळेला भारताचे जे पुरवठादार, छोटीशी लिस्ट होती आपली, काय 7-8 महत्वाचे होते. ती लिस्ट आता वाढून जवळ-जवळ 30-34 पर्यंत करण्यात आली आहे. त्याच्यासाठी अथक प्रयत्न जर कोण करत होते, तर ते हरदीप पुरी होते. आणि म्हणून हरदीप पुरी यांना लक्ष बनवलं गेलं. ही जुनी टॅक्टिक्स आहे तुम्हाला सांगते. म्हणजे मी नटवर सिंगांचं नाव घेईन त्याच्यासाठी. नटवर सिंग हे काँग्रेसचे मंत्री होते आणि त्यांच्यावरती जे आरोप केले गेले अ, सॉरी इराक कॉन्ट्राबँडचे त्याच्यामध्ये ते कदाचित इन्व्हॉल्व सुद्धा असतील. त्याबद्दल मला शंका नाहीये काही. पण ज्या पद्धतीने त्यांना टार्गेट केलं गेलं, त्याचं कारण एकच होतं. ते अमेरिकेला हवे तसे निर्णय नटवर सिंगांनी घेतले नाहीत आणि म्हणून ते लक्ष्य बनवले गेले. त्या प्रकरणासाठी म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. बाकी नटवर सिंगांनी भ्रष्टाचार जरूर केला असेल, काही प्रश्न नाही. पण अशा तऱ्हेने बाहेरच्या देशांनी येऊन इथे हस्तक्षेप करण्याची बिलकुल गरज नसते. तेव्हा हरदीप सिंग पुरी हे आत्ताचं मोदी सरकारमधलं एक उदाहरण आहे. ह्याच्याही अगोदर काही मंत्री टार्गेट झाले, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही. कारण ती प्रकरणं काढण्यामध्ये काही फारसं हातामध्ये येईल असं नाही. सध्याला जे टार्गेट झालेले आहेत ते नंबर 1 म्हणजे धर्मेंद्र प्रधान. आणि धर्मेंद्र प्रधान हे यांनी एक काम केलं, ते शांत बसलेले आहेत. त्यांनी प्रकरणामध्ये म्हणजे कोणीतरी आग लावतंय आणि त्याच्यात आपण तेल ओततोय, ही परिस्थिती धर्मेंद्र प्रधान यांनी येऊ दिली नाही. परत एकदा सांगते, धर्मेंद्र प्रधान हे पूर्णपणे निर्दोष आहेत किंवा जी काही परिस्थिती निर्माण झाली, चिघळली, हे प्रकरण बाहेर आलं, हे सगळं त्यांना थांबवता आलं नसतं का? त्यांच्या नियंत्रणात नव्हतं का? त्यांचं दुर्लक्ष कसं होतं? त्यांनी ते हेतुपुरस्सररित्या केलं, इथपर्यंत सगळे आरोप जरूर झाले असतील. त्याच्यात कितपत तथ्य आहे, कितपत नाही, ह्यावर मला बिलकुल भाष्य करायचं नाहीये. कारण आपल्या कॅबिनेटमधले आपले सहकारी कसं काम करतात, त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं आणि त्यांना वळण कसं लावायचं हे मोदीजी व्यवस्थित जाणतात. म्हणजे मोदींनी कोणीतरी नेमलाय गुजरातमध्ये आणि तो कॅबिनेट बघतोय असं परभारे सुद्धा नाहीये. इथे धर्मेंद्र प्रधान हे अशा खात्यावर काम करतात की ज्यांचा मोदींशी थेट संपर्क आहे. मध्ये कोणी त्यांना बॉस नाही. तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीमध्ये मोदीजी जी काही कारवाई करायची असतील ती करतील. ते जर का चुकले असतील तर त्यांच्याबाबत एक कारवाई केली जाईल. अजून एका मंत्र्याचं आपण बघितलं की त्यांचे सगळेच्या सगळे सहकारी बदलले गेले. अगदी 8-10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि हे होत असतानाच आता नितीन गडकरींचं नाव हे प्रामुख्याने पुढे येताना दिसतंय. मी एक मालिका सांगतेय तुम्हाला, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आधी हरदीप सिंग पुरी झाले, धर्मेंद्र प्रधान झाले. तिसरे सॉरी मला त्या मंत्र्यांचं नाव आठवत नाही, ज्यांचे स्वीय सगळे जे जवळचे
पदभार असणारे लोक असतात, त्या सगळ्यांची फुल टीम बदलायला लागली. आता गडकरी गडकरींवरती आरोप काय होत आहेत की ह्यांनी बांधलेले पूल कोसळतात, ह्यांनी बांधलेल्या रस्त्यात खड्डे पडले, हे जे रस्ते बांधतायत त्याच्यामध्ये विलंब होतोय, उशीर होतोय. काही ठिकाणी तर लोक सांगताना कसं आहे बघा, आता लोकांना ना जी पद्धती असते, कार्यक्षमता असते ती सोडा तुम्ही. पण कार्यक्षेत्र काय आहे ह्याची कल्पना नसते. महाराष्ट्रामधला कुठला तरी एखादा जिल्हा पातळीवरचा रस्ता असेल, तालुका पातळीवर, गाव पातळीवरचा रस्ता, त्याच्यात भ्रष्टाचार होतोय. त्याच्यासाठी गडकरींना जबाबदार धरता येत नाही. गडकरी ते काम बघत नसतात. ते काम जे आहे ते ज्या राज्य सरकारच्या सहकारी मंत्र्याकडून होत असतं, त्याबद्दल आपण बोलू शकतो. त्याच्यासाठी गडकरींना दोष देता येत नाही. पण सरसकट दोष हा गडकरींवर दिला जातो. सध्या त्यांच्यावरती टीकेची झोड कशाला उठलेली आहे, की पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण केलं जातंय आणि ते लोकांना दिलं जातंय. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे दीर्घ काळासाठी लक्षात घ्या, परत एकदा अमेरिका इराण युद्ध पेटलेला आहे. होर्मुझचा आखात बंद आहे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात ना, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही परिस्थिती आहे. तुम्ही भले 30-40 लोकांकडून तेल घेण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुमची जी गरज आहे ती वाढती आहे. म्हणजे एक लहान मूल असतं ना, ते लहानपणी एक 100 एम-एल जर का दूध पीत असेल, तर 5-6 महिन्यामध्ये ते 300 एम-एल प्यायला लागतं. म्हणजे आकडे तसेच्या तसे धरू नका. मी साधारणपणे अंदाज सांगते तुम्हाला. तशी ही हे वाढणारं बालक आहे भारत हे, त्याची तेलाची भूक ही वाढत जाणार आहे. आणि ही भूक जेव्हा वाढत जाते, कारण तुम्ही विकास करतात. ती भूक वाढते आहे तेव्हाच सप्लाय मंदावणार आहे. मग असं जेव्हा असतं त्यावेळेला इथेनॉल मिश्रण करून तुम्हाला पेट्रोल दिलं जाणार आहे. आज तुम्हाला कल्पना आहे का मला माहिती नाही. पण रशियाने डिझेल एक्सपोर्ट वरती बंदी घातलेली. रशियाकडून डिझेल मिळू शकणार नाही जगाला. अमेरिकेमध्ये परिस्थिती अशी आलेली आहे की त्यांचे जे राखीव साठे त्यांनी ठेवलेले होते, जवळजवळ 1 वर्षाचा त्यांची जी काही गरज असते ती त्यांच्याकडे राखून ठेवलेली असते. ते साठे सुद्धा आता संपत आलेले आहेत. ते साठे संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर नंतर अमेरिकेमध्ये खुद्द प्रचंड मोठी टंचाई निर्माण होईल असं तज्ञ सांगता आहे. तेव्हा भारताची परिस्थिती काही वेगळी असेल हे तुम्हाला सांगायला पाहिजे का? त्या जे काही 100 लिटर तेल आपल्याला आज मिळू शकतंय, त्याच्यात जर का तुम्ही मिश्रण करून गाडा चालवायचा आहे. तो चालवण्यासाठी म्हणून सरकार तुम्हाला काहीतरी एक सुविधा देते. बरं ही जी सुविधा आहे ती काय पूर्णपणे निकामी आहे अशातला भाग नाही. की ते इथेनॉल मिश्रित पेट्रोल घातल्यानंतर तुमची गाडी बंद पडते का? काही-काही आता लोकांनी सांगितलं टेक्निकल मला त्याच्यातलं कळत नाही काही. काही जण म्हणतात की अमुक एक जी गाडी आहे तिला E20 चालतच नाही वगैरे ते असू शकतं. मी त्याच्याबद्दल वाद घालत नाही किंवा ते असंही म्हणतात गेल्या 3 वर्षात घेतलेली गाडी आहे, तिच्यावरती हा शिक्का आहे आणि मग आम्ही आता ह्या गाडीचं काय करायचं? हे सगळे व्हॅलिड मुद्दे आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन जे आहे, ते सरकारने वेगळ्या पद्धतीने वर्कआउट करावं ह्याबद्दलही माझ्या मनात शंका नाहीये. त्या पद्धतीत गडकरींना 2 प्रकारे टार्गेट केलं जातंय. कारण ते बऱ्याच वर्षांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरा, जेणेकरून तुमचं इम्पोर्ट्स बिल कमी होऊ शकतं, असं सांगतायत. आणि त्यासाठी त्यांना तेव्हापासून टार्गेट केलंय. आता त्या सगळ्या टीकेला धार येताना तुम्हाला दिसते आहे. कारण बॅकग्राऊंड बदललेली आहे. आणि दुसरं एक त्याचं कारण असं आहे, की त्यांच्या चिरंजीवांचा स्वतःचा कारखाना आहे ज्याच्यामध्ये इथेनॉल बनवलं जातं. मी कुठेतरी एक वाचनात आलं माझ्या, की गडकरी साहेबांचा मुलगा जो आहे, तो जे इथेनॉल बनवतो, ते आणि देशाची निकड यांचं गुणोत्तर काय बाबा, की बाबा देशाला 100 लिटर लागतो. तर हे चिरंजीव जे आहेत ते काय 60-70 लिटर बनवतात, 80 लिटर बनवतात. मला उत्तर असं मिळालं, की इथे देशाची गरज 100 लिटरची असेल, तर चिरंजीव 1 लिटर सुद्धा बनवत नाही. मग हे जर का असेल, तर त्यांच्यावर वैयक्तिक स्वार्थाचे आरोप का होतात हे लक्षात घ्या. ती मालिका लक्षात घ्या.
मोदी कॅबिनेट मधल्या मिनिस्टर्सना लक्ष बनवणं ही कार्यपद्धती आहे. एक गोष्ट मी मान्य करीन, की गडकरी साहेब जे आहेत ते पेट्रोलियम मिनिस्टर नाहीयेत सध्याला. त्याच्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल द्यावं का नाही? त्याची क्षमता काय? किंवा लोकांच्या जर का काही तक्रारी असतील गुणवत्तेबद्दलच्या वगैरे, तर त्याची उत्तरं पेट्रोलियम मिनिस्टरनी द्यावीत. ही जर का कोणी अपेक्षा केली, तर ती बाब मी सत्य आहे असं मानते आणि ती वाजवी आहे असं मानते. जर का मिश्रण केल्यानंतर पेट्रोलचे भाव कमी का नाही झाले? हाही प्रश्न विचारला जातोय. पण तुम्ही एक लक्षात घ्या, की ज्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलचे भाव वाढले, आज अमेरिकेचे कोणी मित्र असतील तर विचारून बघा. किती पट भाव वाढलेले आहेत अमेरिकेमध्ये. तुम्ही देताय का तसे? तुम्ही ₹100 लिटरचा तुमच्याकडे ₹200 नाही झालेला. तेव्हा इथेनॉल मिश्रण करून जर का त्यांनी भावाची पातळी साधारण तेवढी ठेवण्याचा प्रयत्न करणं चालू आहे. पूर्णपणे लहान मुलाची भूक आहे, ती भूक समजा दुधाने भागत नसेल आणि मूल पुरेसं जर का मोठं झालेलं असेल, तर त्याला तुम्ही नाचणीची लापशी देतात, ज्याच्याने त्याचं पोट भरू शकतं आणि त्याला अपाय नाही, उलट त्याचं पालन-पोषण चांगलं होऊ शकेल, ही जी अल्टरनेटिव्ह काढण्याची जी जबाबदारी आई करते, तसं हे काम चाललेलं आहे. आणि ही राष्ट्रीय आपदा आहे. मी ह्याच्यापूर्वी व्हिडिओ केलेला होता. मोदींनी सांगितलंय 1 वर्षासाठी तुम्ही मुळात पेट्रोलचा खर्च वाचवा, पेट्रोलची खपत वाचवा. तर तुम्ही मोठी कॉन्ट्रिब्युशन कराल देशासाठी. ते करायला कोणी तयार नाहीये. मग ते तयार नसाल तर मग तुम्हाला E20 द्यायला लागतंय सरकारला. अनेक प्रकार ते आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय अवेलेबल आहे त्याच्यावरती सरकार चाललेलं आहे लक्षात घ्या. हा मामला जो आहे ना, हा गडकरींपर्यंत संपणार नाहीये. याच्याही पुढे अनेक केंद्रीय मंत्री मला वाटतं सीतारामन यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची टीका होईल, होऊ शकते. लाईनमध्ये कोण-कोण लाईन अप झालेले आहेत माहिती नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुका येत आहेत तोपर्यंत या अशा गोष्टी होत राहणार त्याच्यामध्ये काही पर्याय नाही. ते दीपके साहेब बसलेले आहेत जंतर मंतरवरती. त्यांना असं वाटत होतं की प्रचंड मोठा साक्षात्कार झालेला होता. ते सोनम वांगचुक साहेब बसलेले आहेत उपोषणाला. आणि त्यांना आपण महात्मा गांधी असल्याचा साक्षात्कार कदाचित झाला असेल. अनेक गोष्टी आहेत. ज्या प्रकारे वातावरण तापवायचा प्रयत्न चाललाय, ते तापत नाही. कारण हे काटक्या-कुटक्या घेऊन एवढा मोठा पाण्याची टाकी ठेवलेली आहे त्याच्यावरती. ती तापणार कधी आणि तुमची क्षमता काय? ठीक आहे, मी हे समजू शकते, की अ, लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. असू शकतो. लक्षात घ्या, असू शकतो. प्रचंड असंतोष कसला तर अन्नामध्ये भेसळ आहे, पेट्रोलमध्ये भेसळ आहे. इथे भ्रष्टाचार आहे, रस्ते बांधण्यात भ्रष्टाचार आहे. मी असं कुठेही म्हणणार नाही, की अमुक एक अधिकारी असेल किंवा मंत्री असेल, हा भ्रष्टाचार मुक्त आहे. तो आरोप करतो ना, त्यांनी पुरावे सुद्धा द्यावेत आणि ते सिद्ध करावेत. तर तुम्ही म्हणाल, की हे तुम्ही छदमीपणे बोलताय. छदमीपणे नाही बोलत आहे. 2011 साली ज्यावेळेला युपीए सरकारवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावेळी हेच आव्हान दिलं होतं ना, कोर्टात जा म्हणून. कोर्टात जाऊन लोकांनी 2G आणि 3G मधला घोटाळा सिद्ध केलेला होता. सिद्ध केला. तेव्हा हे अजूनही मान्य करत नाहीत, की त्याच्यात घोटाळा झाला होता. कोर्टाचं व्हर्डिक्ट येऊन सुद्धा. मग आज मोदी सरकारने तुमचं का ऐकावं? काय आहे? मी असं म्हणत नाहीये, की आहे त्या परिस्थितीमध्ये सुधारणा नको. सुधारणा प्रचंड हवी आहे. आज कोणी दावा केलेला आहे, की भारत हा एक विकसित देश आहे. विकसित देश म्हटलंय का? नाही. विकसित देश स्वतःला म्हणायचं असेल, तर आपल्याला 2047 पर्यंत थांबायला पाहिजे. असं एक कार्यक्रम पत्रिका तयार केली गेलेली आहे. तेव्हा आपल्यामध्ये दोष आहेत, आपल्यामध्ये उणिवा आहेत, त्या भरून कशा काढायच्या ह्याच्यासाठी काम करण्याचं त्याच्यामध्ये काही जण साथ देतात, काही साथ देत नाहीत. पण ज्यावेळेला 10च्या 10 बोटं मोदींच्या कॅबिनेटमधल्या मंत्र्यांकडे लावतो, तेव्हा आपण स्वतःकडे सुद्धा किती बोटं वळलेली आहेत त्याचाही विचार करा. ती लाडकी बहीण योजना आहे, तिच्यामध्ये सामान्य माणसांनी रजिस्टर केलं होतं ना. ज्यांच्या घरात एक सरकारी नोकरीचा माणूस आहे.
ज्यांचं उत्पन्न अमुक इतक्या रुपयांच्या पलीकडे आहे, अशाही लोक सापडले की नाही त्याच्यामध्ये? लाखोनी सापडले ना. म्हणजेच जो भ्रष्टाचार तुम्ही मंत्र्यांकडून अपेक्षित करताय होता कामा नये, तो सामान्य जनतेमध्ये सुद्धा आहे की नाही? ते मंत्री त्या तुमच्या जनतेतूनच आहे, जनतेतूनच आहे. मला जेव्हा माझी पात्रता नसताना मला काहीतरी मिळायला पाहिजे, मी कशाकडे संकेत करते लक्षात घ्या तुम्ही. तुमची पात्रता नसताना तुम्हाला काहीतरी हवं असतं सरकारकडून आणि ते सरकार देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करीन म्हणून तुम्ही सांगता, रस्त्यावर उतरीन सांगता, तेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराला सुरुवात करता. हे जनतेचं सुद्धा पाप आहे. त्या जनतेने जेव्हा आपण नेत्याकडे बोट दाखवतो, तेव्हा स्वतःकडे सुद्धा बोट दाखवून बघायला पाहिजे, की खरोखरच माझंही वर्तन असं आहे का? हां, ठीक आहे. 100 ठिकाणी अशी आहेत, की जिथे मी चुकू शकलो असतो. मी किमान 90 ठिकाणी चुकलो नाही. 10 ठिकाणी मला पर्याय नव्हता आणि मी काहीतरी केलं. हेही मला मान्य आहे. हेही मान्य आहे. पण ती 10 सोडा, पण निदान 90 ठिकाणी तरी माझं सद्वर्तन होतं, असं आपण छातीठोकपणे जर का म्हणू शकलो, तर ठीक आहे. माझी ही ही गोष्ट मला 100% मान्य आहे, की समाजाला आज त्यांच्या डोळ्यासमोर जी भ्रष्ट माणसं दिसतायत, जी नालायक माणसं दिसतायत, ती सरसकट सुटतायत. सही सलामत सुटतात. त्यांना कुठलीही शिक्षा होत नाहीये. हे जे शल्य आहे जनतेच्या मनामध्ये, ते मला मान्य आहे. आणि त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. पण हे जे त्याला काय म्हणतात, कंड्या पिकवून, नगारे अ, वाजवून जनावरं बाहेर काढण्याचा जो प्रकार चाललेला आहे आणि मग त्याची शिकार करायची, त्याच्याबद्दल सावध करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करते आहे. धर्मेंद्र प्रधान असतील, गडकरी साहेब असतील, हरदीप सिंग पुरी असतील किंवा अन्य काही मंत्री, 10 मंत्री ज्यांच्याबद्दल तुम्ही भविष्यामध्ये आणि अशा काही गोष्टी येत्या 2 वर्षामध्ये ऐकू शकाल, त्या सगळ्यांपैकी कोणाचाही बचाव करण्याची मी अ, प्रयत्न करत नाहीये. पण हे सगळं गडकरींनी एक मुलाखत दिली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय, हे सगळं कोण म्हणतंय? त्यांनी सांगितलं काहीतरी 350 लोकांनी हे सुरू केलं सगळं. आरोप करायचा. इथेनॉल, इथेनॉल, इथेनॉल. रस्ते पडले, रस्ते पडले, रस्ते पडले. ते म्हणाले त्या सगळ्या 350 लोकांची यादी माझ्याकडे आहे. ते जेव्हा सांगतात यादी त्यांच्याकडे आहे, तेव्हा त्यातले किती आयडी हे अमेरिकेचे बॉट्स किंवा पाकिस्तानी किंवा चायनीज बॉट्स मधून तयार केलेले आयडी आहेत, ही बघण्यासारखी गोष्ट असेल. कारण Twitterवरती धडाधडा हजारो पोस्ट टाकायच्या. मग पत्रकारांनी ओरडायला सुरुवात करायची, "बघा, द सोशल मीडिया इज अबज विथ ऑल धिस अँड ऑल दॅट." आणि मग मीडियाने बोलायला सुरुवात केली, की गडकरींची मुलाखत घ्यायची. गडकरी साहेबांचा स्वभाव असा आहे, मनमोकळा आहे आणि खुलेआम बोलतात. हां, ते त्याला काय म्हणतात, धोरणीपणे कधीतरी बोलत नाहीत, मुत्सद्देपणे बोलत नाहीत. त्यांच्या तोंडून काही शब्द जातात आणि ते पुढच्या टीकेचे, रोषाचे पात्र होतात. ही गोष्ट मला मान्य आहे. पण तरी म्हणून म्हटलं, धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक आहे मला. त्यांनी स्वतःहून एक शब्द बोललेले नाहीयेत आणि या तेलामध्ये आगीमध्ये तेल टाकायचं त्यांनी टाळलेलं आहे. तीच गोष्ट हरदीप सिंग पुरींची मी बोलू शकते. तेव्हा ह्या प्रचाराच्या मागे जाऊ नका. जनता मूर्ख नाहीये. हे सगळे आरोप केले म्हणून मोदींची लोकप्रियता कशी कमी झाली हे तुम्हाला बाळकडू पाजायची आता सुरुवात करतील. पण एक साधी गोष्ट सांगते. आधी समजा मी एक सामान्य नागरिक आहे आणि मला माहिती आहे हा अवोको माणूस जो कोण आहे ना, तो माझे 50 लाख रुपये बुडवले या माणसाने. आणि तो इतका मातबर आहे, की आणि मी सामान्य आहे, मला त्या 50 लाख मी वसूल कसे करणार? नाही माझ्याकडे काही मार्ग नाहीये. तो मार्ग नसताना समजा दाऊद इब्राहिम आला आणि तो म्हणाला, "ए, तुम्ही काय चिंता करता? तुमचे 50 लाख गेले ना, मी देतो ना वसूल करून तुम्हाला. मैं हूं ना, विश्वास ठेवा माझ्यावरती." दाऊद इब्राहिमवर विश्वास ठेवेन का? कारण मला माहिती हो बाबा, दे बाबा वसूल करून दे असं मी म्हटलं ना, तर तो जो अबका आहे ना, त्याच्याकडून 50 नाही 60 लाख रुपये वसूल करेल तो. पण ते सगळे 60 लाख जातील दुबईच्या बँकेत. माझ्या खात्यात एकही पैसा येणार नाही. ह्याची मला खात्री आहे. मी दाऊद इब्राहिमवरती विश्वास का ठेवत नाही? कारण दाऊद मला फसवणार याची मला गॅरंटी आहे.
तेव्हा हे जे बोंबळणारे पत्रकार आणि लोक आहेत ना, त्यांनी मला इतके वेळा नाडलंय आणि इतके वेळा फसवलेलं आहे की मी त्यांच्यावर विश्वास टाकत नाही. ते म्हणतात म्हणून गडकरींचा भ्रष्टाचार, यावर माझा विश्वास नाही. ते म्हणतात म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी हेतुपुरस्सररित्या काहीतरी केलं, यावर माझा विश्वास नाही. आणि हरदीप सिंग पुरी यांना जे एप्स्टीनसाठी दोषी धरणारे लोक होते, त्यांच्यावरही विश्वास नाही माझा. यांच्यापैकी कोणाचीही क्षमता नाही की कोर्टात जाऊन हे प्रकरण सिद्ध करा. हे वारंवार कोर्टात गेले राफेलसाठी. काय झालं? कोर्टाने 4 चपराकी मारून हाकलून दिले यांना. कसला भ्रष्टाचार भ्रष्टाचार बोलताय? हा जनतेचा अनुभव आहे. तेव्हा यांनी किती हाकाट्या पेटल्या तरी चालतील. ती हाकाटी पेटून जनावर टप्प्यात येईल आणि मग मी मचाणावर बसून त्याची शिकार करीन. हे मनसुबे चाललेले आहेत ते वॉशिंग्टन डीसीचे आहेत आणि कुठचे असतील त्यांना नोकरीला ठेवलेत इस्लामाबादमध्ये लोक आणि तिकडून बीजिंग मधून आणि काही मलाई मसला मिळत असेल. असो, गडकरींचे काय चुकले हे शीर्षक जे आहे ते केवळ गडकरींपुरतं नाही हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. सगळ्या मंत्र्यांबद्दल बोलते आहे आणि इथून पुढे ही लिस्ट संपणार नाही याची तुम्हाला आठवण करून देते. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.